गरमागरम तुपाची चव आणि मसाल्यांचा अप्रतिम स्वाद असलेली ही डिश खायला जितकी टेस्टी आहे तितकीच बनवायलाही सोपी आहे. जर तुम्हाला घरगुती चटपट आणि हेल्दी रेसिपी आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या खास चिकोलांच्या रेसिपीला. त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वात पहिले डाळ उकडून घ्यायची आहे. डाळीला उकडी आली की ती गॅसची कुकरची लीड बंद करून घ्यायची जेणेकरून ते बाहेर येणार नाही. या ठिकाणी कणिक घ्यायची आहे, त्यामध्ये मीठ टाकून द्यायचं आहे, हातावरती चोळून ओवा टाकून द्यायचा आहे. हातावरती चोळल्याने ओव्याची जी पूर्ण टेस्ट असते ती पूर्ण आपल्या रेसिपीमध्ये येते. अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून एक टाईट असा कणिक मळून घ्यायची आहे. या पद्धतीने ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते आहे अशाच पद्धतीने टाईट अशी कणिक भिजवून घ्यायची. या ठिकाणी आपण काही साहित्य घेतलेलं आहे ते आपण बघूया फोडणीसाठी. या ठिकाणी एक कांदा घेतलेला चिरला, स्वच्छ अशी धुतलेली कोथिंबीर घेतलेली आहे, 3 ते 4 घेतलेल्या आहे लसणाच्या पाकळ्या, त्या काप चिरून घ्यायच्या आहे. स्वच्छ धुतलेला टोमॅटो घ्यायचा आहे. या ठिकाणी बघू शकता स्वच्छ असा धुतलेला आपण टोमॅटो घेतलेला आहे. या ठिकाणी घेतलेले आहे थोडीशी कढीपत्ता आणि एक घेतलेला आहे कांदा. तर चला तर मग आजची रेसिपी आपण सुरुवात करूया आणि फोडणी देऊया. या ठिकाणी मी टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे आणि त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आपण थोडासा लसूण छान झाला की त्यामध्ये टाकायचा आहे कांदा आणि आपण कढीपत्ता घेतलेला होता तो कढीपत्ता टाकून द्यायचा आहे. त्याला आपण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. छान असं गुलाबी कलर आला की त्यामध्ये थोडीशी आपण टाकायची आहे 1 चमचाभर चटणी टाकलेली आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. या ठिकाणी मी टोमॅटो टाकून घेतलेले आहे. टोमॅटो छान असं स्मॅश होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि त्याला स्मॅश करून घ्यायची झाकण ठेवून. अशा पद्धतीने त्याला शिजू द्यायची छान आणि स्मॅश करून घ्यायची. या ठिकाणी आपली जी डाळ आहे ती पण छान अशी शिजून झालेली आहे. 4 ते 5 शिटांमध्ये ती खूप छान अशी शिजून तयार होते. या ठिकाणी 2 ते 3 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि डाळ पतली करून घ्यायची. या चिकोल्यांना डाळ पतली लागते आणि ती फोडणीमध्ये टाकून घ्यायची छान अशी स्मॅश करून आणि त्यामध्ये छान असा कोथिंबीरही टाकून घ्यायचा. कोथिंबीरीने खूप छान अशी चव येते आणि 2 चमचे टाकून घ्यायची आहे सॉल्ट. आणि या ठिकाणी घेतलेली आहे कणिक, आपण जी मळून ठेवलेली कणिक होती ती घ्यायची आहे. तिला छान असे स्मॅश करून घ्यायची आहे आणि रोल करून तिचा कणिक हे मळून घ्यायची आहे, पोळी लाटून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने पोळी लाटून घेतलेली आहे आणि तिचे काप कापून घ्यायचे आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते आहे त्या पद्धतीने छोटी मोठी साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आमच्याकडे छोटी साईज आवडते आणि ती खायलाही सोपी जाते म्हणून छोटी साईज घ्यायची. आणि वरणाला उकळी आली की वरणामध्ये ती जी संपूर्ण काप असतात ते काप टाकून द्यायची अशा पद्धतीने आणि छान असे त्याला ते जे काप आहे अशाच पद्धतीने संपूर्ण जी कणिक आहे संपूर्ण कणिकच्या या ठिकाणी काप आपण टाकून दिलेले आहे पोळी लाटून. अशाच पद्धतीने ते काप संपूर्ण टाकून द्यायचे वरणाला उकळी आल्यानंतर आणि ते शिजू द्यायचे छान असे डी आचेवरती आणि अशी कापून बघायचे. अशी कापल्या गेल्यानंतर समजायचं की आपली जी चिकोल्या आहे त्या बनून छान अशा तयार झालेल्या आहे. अशाच पद्धतीने चिकोल्या बनून तयार झालेल्या आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि छान अशा गरमागरम सर्व करून घ्यायचे आहे. त्यावरती छान असं तूप टाकून घ्यायचं आणि छान असं गरमागरम सर्व करायचं. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून शेअर नक्की करा आणि कमेंट करून सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. जास्तीत जास्त शेअर करा आणि मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. या पद्धतीने वरतून छान असं तूप टाकून घ्यायचं आणि गरमागरम त्यावरती मस्तपैकी ताव मारायचा. मला तर ही रेसिपी खूप आवडते आणि पटकन बनून तयार होते आणि पोटभरीचा असा प्रकार आहे. तर आजची चिकोल्यांची रेसिपी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.